आजचे जे कॉमेंट्री करणारे वैभव हे सुद्धा एक प्रमुख आकर्षण म्हणलं तर वावगं ठरणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कॉमेंट्री मधून आपल्या सगळ्यांना जपडून ठेवलं, पकडून ठेवलं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव देवडे. आता तुम्ही ऐकलात पूनमताई यांच्या हस्ते आपला सन्मान झाला. त्यांच्या शब्दातून आपल्याला दोन गोष्टी ऐकायला मिळाल्यात. मी चाललो होतो कॉमेंट्री करण्यासाठी, मला कॉल आला. मी कॉलेजमध्ये होतो, तर मित्रांनी मला नेऊन सोडलं आणि रस्त्यामध्ये गोळेगाव हे देखील लागलं. मग चलता चलता काय शेताकडे इकडं तिकडं बघतोय आम्ही. एका साईडला बघलं तर शेतामध्ये हरणं, डिअर आपण पाहतोय आणि आमचे मित्र नुसते अवकाळी हरणाला उठवले, पळवले. मग नंतर आपलं ग्राउंड आलं जे साईडकडे इथे धर्माबाद फाट्यावरती आहे, ते ग्राउंडवर आल्या. सचिन याने देखील आणि दोघं तिघे मित्र होते माझे, सचिन, उमारे, विलास याने देखील होते. मला नेऊन सोडले. भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि पाहिले होते आणि थांबले, उतरले. कृष्णा देखील होता सोबत आमच्या. आणि आपण हा सामना यूट्यूबवरती लाईव्ह पाहिलो. आणि लाईव्ह पाहिलं गेलं तर ऑनस्क्रीन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे ग्राउंड आहे आणि ज्या प्रकारचे ग्राउंड आहे ऑर्गनाईज केले. गेल्या जवळपास 19 तारखेपासून ही मॅचेस चालू झाली होती. आजच्या दिवशी 15 तारीख होती आणि मला बोलवले ते स्पेशली कॉमेंट्रीसाठी. मी राहतोय नॉर्मली पुण्यामध्ये राहतोय, पण सध्या मी नांदेड जिल्ह्यामध्येच होतो, त्यामुळे मला बोलवले. मी कॉमेंट्रीसाठी होकार दिला. तसं पाहिलं तर मी मॅचला चालू होतो, पण त्यांनी बोलले सर तुम्ही या, आमच्याकडे कॉमेंटेटर नाही. आणि मी अशी कॉमेंट्री केली, सगळ्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मन जिंकून घेतलं. तुम्ही बघू शकता माझी कॉमेंट्री. अब तक खत्म, 3 ओवर के बाद 28 रन स्कोर कार्ड पे मौजूद है. वैसे देखा जाए तो अभी भी 5 ओवर का मुकाबला बाकी है. 30 गेंदें बाकी है. गेंदबाजी मार्ग पे गेंदबाज तैयार. नागेश नाम इनका नागेश है और गेंदबाजी अच्छा करना पड़ेगा. एक्शन बहुत बढ़िया है. ये वाइड करार दी गई है. ये दिशा से भटकोगे तो अंपायर की नजरों में जरूर खटोगे और उसी के चलते वाइड करार दी. थोडीशी हिंदी कॉमेंट्री केली, प्रेक्षकांना मनोरंजन केलं. नंतर ग्राउंडच्या आतमध्ये गेलो, खेळाडूंना बोललो, थोडंसं चांगलं झालं. मग पाहिलं गेलं तर ही टीम ही टीम पाहिलं गेलं तर चोळाखा इथून आलेली आहे आणि प्रवीण पाटील मित्रमंडळ चोळाखा इथली ही टीम थोडंसं वॉर्मअप करताना पाहायला मिळाली आपल्याला. आणि खरंच चांगलं परफॉर्मन्स करावं लागणार कोणत्याही संघाला जर मॅच जिंकायची असेल तर. आपण थोडंसं ग्राउंड इथं पाहतोय, माननीय श्री आमदार यांचं बॅनर पाहतोय, नंतर मग ट्रॉफीज पाहतोय. माननीय श्री बाचेगाव सदानंदगिरी महाराज गंगाधरजी शेळके यांनी देखील आले होते मॅचसाठी आनंद घेण्यासाठी. आणि तसेच मग थोड्याच वेळामध्ये पूनमताई राजेश पवार यांचं देखील आगमन झालं आता. तरी ताईचं देखील मनापासून धन्यवाद. आणि पाहिलं तर क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटच्या सामन्यामध्ये हार जीत होत असते, पण ताईंनी वेळेतला वेळ काढून मॅच पाहण्यासाठी आले. तब्बल 2.5-3 तास त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी थांबले होते. आणि खरंच थोडंसं फोटोशूट वगैरे झालं. विजय पाटील डांगे यांनी देखील सांगत होते. ताईच्या हस्ते 4 शब्द आपल्याला ऐकायला मिळाले. आणि दोन्ही कॅप्टनला देखील बोलवले. दोन्ही कॅप्टनच्या याच्यामध्ये देखील टॉस करण्यासाठी बोलवले. मग ताईने काय केले होते, ताईने बोलले मी हातामध्ये या हातात आहे का त्या हातात आहे, टॉस हे तुम्ही गेस करा असं बोलले. पण ताईला थोडंसं कन्फ्यूज झालं होतं यांना. मग ताईला नंतर समजून सांगितले की ताई हात लपवून दोन्ही हातामध्ये करा, असं करा, कोणत्या हातामध्ये आहे हे दाखवा म्हणले. मग ताईने केले. आता कोणत्यामध्ये हातामध्ये आहे चेक करा म्हणले. मग पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम चोळाखा या संघाने टॉस जिंकण्याचा प्रयत्न आणि उडवला टॉस. आणि इथे चोळाखा या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे देखील घेतला. तर बॅटिंग घेतला तर ताईच्या हस्ते 2-3 शब्द ऐकलो आपण. मग काय ताईच्या हस्ते 2-3 शब्द ऐकलोय. मग नंतर आपली बारी कॉमेंट्री करण्याची मराठीमध्ये, कधी हिंदी तर कधी मराठी. आपण काय, आपण गावकर, आपण बाचेगाव. जर पाहिले गेले तर आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 8 म्हणजेच कोण कोणाची लावणार वाट. धावफलकावरती धावा आहेत 8. आता मात्र कोण कोणाची लावणार वाट हे देखील पाहूया, कारण की धावा खूप काढायच्या आहेत आणि विकेट देखील गेलेत त्या 5. विकेट वाचवणं तेवढंच महत्वाचं आहे आणि धावा काढणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही धावा काढसाल तेव्हा कुठं मॅचचा स्कोर वर होताना पाहायला मिळते आपल्याला. आपण पाहतोय माननीय श्री राजेशजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार चषक 2025 पर्व पहिलं सायकल आयोजित ही टुर्नामेंट खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि देखील पाहतोय आपण थोडंसं हिंदी कॉमेंट्री, थोडंसं मराठी कॉमेंट्री. आणि इथे पाहिलं तर सर्व प्रेक्षक, सर्व दर्शक, सर्व मान्यवर इथे देखील बसून होते. तसेच बाचेगावामध्ये सुप्रसिद्ध
महाराज आपण पाहतोय सदानगिरी महाराज त्यांनी देखील आले होते. मान्यवरांचं खरंच मनापासून हार्दिक स्वागत. इथे मात्र पाहिलं तर प्रेक्षक म्हणतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हो, कारण की मेहनत कशासाठी आहे, चॅनल कशासाठी, युट्यूबचं चॅनल खोललंय कशासाठी, तुमच्यासाठीच खोललंय. तर मग त्यांनी बोलतोय सबस्क्राईब करा. आपण पाहतोय आकर्षक एक सुंदर ट्रॉफीज होते आणि सर्व मान्यवर देखील बसलेले होते. पण नंतर ग्राउंडच्या आतमध्ये थोडंसं पाहिलं गेलं तर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा BJP आणि ग्राउंडच्या आतमध्ये पाहतोय ताई तिथे देखील बसून होते. मग काय प्रेक्षक दर्शक त्यांना तेच पाहिजे, त्यांना काय पाहिजे, आम्हाला कॅमेऱ्यामध्ये आलं तेवढंच पाहिजे, बाकी काही असं मॅच कोणी जिंकले कोणी हरव आय डोंट केअर असे बोलतात. पण विजय पाटील डांगे यांना देखील पाहतो या व्यक्तीने तब्बल 55,555 रुपयाचं पारितोषिक दिले. तसेच इथे ग्राउंडच्या आतमध्ये पोलीस देखील आले होते, कारण की काही गडबड वगैरे नाही व्हायला पाहिजे म्हणून. इथे मॅच खूप रोमांचक होताना पाहायला मिळाली. तब्बल 24 चेंडूमध्ये 40 धावा पाहिजे होती, नंतरच्या 6 चेंडूमध्ये 12 धावा आली. या फलंदाजाने तब्बल 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून आपल्या टीमला जिंकून दिले आणि आपल्या टीमला 55,000 रुपये विथ ट्रॉफीचा मानकरी ठरवले. मग काय संघाला बोलवले, संघाच्या संघ मालकाला बोलवले, मग बाबा यांना देखील बोलवले, दोन्ही संघाचे मुद्दे होते त्यांना देखील बोलवले. बोलवून त्यांना ट्रॉफी त्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले, हार वगैरे टाकून पुष्पगुच्छ देऊन दिले. म्हणजे 55,555 रुपयाचं पारितोषिक देऊन नंतर या टुर्नामेंटची समाप्ती देखील करताना पाहायला मिळाली. ही ट्रॉफी मेन म्हणजे कसं असते मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये पैशाला महत्त्व नसते, महत्त्व असते फक्त आणि फक्त ट्रॉफीला. आणि हेच ट्रॉफीला जिंकताना नरसी NK नरसी बॉयज या संघाने सर्वप्रथम ट्रॉफी जिंकली. 55,555 रुपयाचं मानकरी ठरले, ट्रॉफीचे मानकरी ठरले, आमदार चषकचे मानकरी ठरले आणि आमदार चषकचे दमदार विनर ठरले. मग नंतर ताईंनी मला बोलवले, माझा सन्मान केले, हार टाकले. मला असं वाटलं हा डायरेक्ट पण नाही असं नाही. ठीक आहे, मग ताईच्या हस्ते 2-3 शब्द ऐकलो. कॉमेंट्री करणारे वैभव हे सुद्धा एक प्रमुख आकर्षण म्हणलं तर वावगं ठरणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कॉमेंट्री मधून आपल्या सगळ्यांना जपडून ठेवलं, पकडून ठेवलं. आपण सगळ्यांनी परवाच भारत आणि न्यूझीलंड याची ती फायनल पाहिली आणि ती फायनल पाहत असताना प्रत्येक भारतीयाचे हृदयाचे ठोके हे कमी जास्त होत होते आणि मी आणि साहेबांनी पण मिळून ती पूर्ण मॅच त्या ठिकाणी एकत्रित पाहिली होती. सीटवरून आम्ही उठलो सुद्धा नव्हतो. काय ताईंनी शब्द बोलले, थोडंसं फार बोलले, नंतर इथेच मॅच संपली. धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.